सर देवेंद्र फडणवीस, बाळासाहेब खेर, मनोहर जोशी, त्यानंतर आता पहिल्यांदाच म्हणजे भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस ब्राह्मण मुख्यमंत्री झाले. ते स्वतःला ब्राह्मण म्हणून प्रोजेक्ट करू इच्छित नाहीत, हे खरं आहे. पण त्यांना इतर ब्राह्मण मानतात, हेही खरं आहे. बहुजन समाज त्यांच्याकडे ब्राह्मण म्हणूनच बघतो. त्यांचं मूल्यमापन हे करत असताना ब्राह्मण हा निकष असतोच. मला आश्चर्य असं वाटतं की सोशल मीडियावर विशेषतः मी बघतोय की दलित सोशल मीडियावाले लोक ब्राह्मण म्हणून त्यांच्यावर तुटून नाही पडत, किंवा असं त्यांचं ब्राह्मणत्व फारसं नाही काढत. बहुजन समाजातले पण मराठा वगैरे नाही काढत. पण त्यांचे सगळ्यात मोठे सोशल मीडियावरचे जे टीकाकार आहे, शत्रू नाही म्हणत मी त्यांना, खरं शत्रुत्वाच्या भावनेनेच करतात बऱ्याच वेळा असं वाटतं मला. पण टीकाकार जे आहेत मॅक्झिमम मी ॲनालिसिस करून बघितलं ब्राह्मणच आहेत. हा काय प्रकार आहे की ब्राह्मण देवेंद्र फडणवीसांचे सर्वाधिक मोठे टीकाकार, जास्तीत जास्त त्यांच्यावर टीका करणारे, भडीमार करणारे, एक तर दयानंद नेने असतात, सुजित भोगले असतात, अशी आणखीन बरीच नावं आहेत माझ्याकडे. आणि ते परत ते विशिष्ट वगैरे असतात. हे काय प्रकरण आहे की ब्राह्मणांना हा ब्राह्मण का नाही आवडत आहे, का पचत नाही आहे, रुचत नाही आहे, का त्याच्यावर टीका करून पडतात? एक ब्राह्मणाला त्याला सेफ नाही करत आहेत, उलट असा हे करत आहेत. साहेब, तुम्ही माझं नाव घेतलं आता म्हणून मी घेतलं, कारण तुम्ही पण टीका करता. नाही, म्हणून मी ते उत्तर थोडं रिस्ट्रक्चर करतोय माझं. पहिला भाग जो मी घेणार होतो तो मागे ठेवतो आणि दुसरा भाग जो आहे तो मी आधी सांगतो. कसं आहे, सोशल मीडियावरती ब्राह्मण टीका करतात फडणवीसांची. हे फक्त ब्राह्मण करतात असं मी म्हणत नाही, पण तो आपण विषय नंतर घेऊ. ब्राह्मण का करतात, तर माझं असं एक स्पष्ट मत आहे की सगळे ब्राह्मण फडणवीसांना आपला मानतात आणि आपल्या माणसालाच आपण कानपिचक्या देऊ शकतो किंवा त्याची कान उघडणी करू शकतो. हा ब्राह्मणांच्या मनामध्ये असलेला एक दुर्गुण म्हणा किंवा असं काहीतरी असावा. तर त्या दुर्गुणाच्या अन्वेषाने आम्ही हे करतो, असं की फडणवीस आपलेच आहेत. आपल्या माणसाला आपण नाही सांगायचं तर कोणी सांगायचं? पण आणि इमेज डागाळत नाही, इमेज आम्ही डागाळत नाही. आतापर्यंत तुम्ही विलासराव होते, शरद पवार. नाही, ऐका ना, मी त्याच्यावरती येतो. आधी हा ब्राह्मण विषय आटतो. तर इमेज आम्ही डागाळत नाही. आम्ही त्यांना कुठे काय जे काय चुकत असेल, आम्ही राग कुठे व्यक्त करतो की तुम्ही हिंदुत्व, सॉफ्ट हिंदुत्व का ठेवता? तुमचं हिंदुत्व जास्ती स्ट्रॉंग असलं पाहिजे. तुम्ही मुसलमान जे कोणी विरोधक असतील किंवा आपण एखादे हे म्हणू, काय म्हणतो आपण त्याला, गुन्हेगार असतील, त्या सगळ्यांवरती तुम्ही सॉफ्ट का असता? तुम्ही विरोधी पक्षातले फोडून आपल्या पक्षातल्या चांगल्या लोकांना मागे का ढकलता? त्यांना, आणि नुसते यांना मागे ढकलत नाही तर त्यांना रिवॉर्ड करता, असं का करता? ब्राह्मण असलेले फडणवीस हे इतर जातीच्या मुख्यमंत्र्यापेक्षा वेगळे आणि त्यांचं ब्राह्मणत्व सिद्ध करणारे म्हणजे हिंदुत्व सिद्ध करणारे असं वाटतं का तुम्हाला असावे? नाही, त्यांचे हिंदुत्व पुरेसं प्रखर नाही ब्राह्मण असून सुद्धा. अगदी इकडे त्यांची तुलना परशुरामाशी वगैरे करायची, आणि परशुईने रामेने अशा रीतीने ते वागतायत असं वाटतं का तुम्हाला? नाही, आपले दोन विषय कन्फ्युज होतात. आपण टीका का करतो या विषयावरती आवडतो. तर माझं असं म्हणणं आहे, इश्यू बेस्ड टीका आम्ही त्यांच्यावरती करतो. ती करत असताना फडणवीस सुद्धा रेस्ट ॲश्युअर्ड असावेत, आणि आम्ही तर आहोतच. आमच्या मनामध्ये एक गोष्ट क्लिअर आहे की उद्या फडणवीस जर का अडचणीत कुठच्याही प्रकारे असले तर आम्हीच त्यांच्या मागे उभे राहणार आहोत. इतर लोक राहतील नाही राहतील माहीत नाही, पण आम्ही नक्की राहणार. हे त्याच्याबद्दल आमचा ॲश्युरन्स फडणवीसांना कायम असला पाहिजे. आता फडणवीस अडचणीत दुसरी नाही, आता काय फडणवीस अडचणीत नाहीत. आणि आता वैयक्तिक नाही आहेत, पण गृह खात्याच्या संदर्भात त्या ज्या अडचणी त्यांच्या येत आहेत तर त्या हँडल करायला ते स्वतः केपेबल आहेत. त्याला आमची किंवा इतर कोणाची मदत नाही, आणि मदत काय आम्ही करू पण शकत नाही, कारण की ते गृह खात्याशी निगडीत विषय आहेत, कायद्याशी निगडीत विषय आहेत. सो ते दॅट ही इज एबल टू हँडल. ते गृह खातं चांगलं सांभाळत नाहीत असं वाटतं का हिंदुत्व चांगलं सांभाळत नाहीत असं वाटतं? नाही, आता पुन्हा तुम्ही म्हणाल की मी ब्राह्मण आहे आणि मी टीका करतोय. नाही, तुम्ही ब्राह्मण आहात, तुम्हाला टीकेचा अधिकार आहे, आणि तुम्ही ब्राह्मण लोकच सध्या त्यांच्या मागे लागलेत. नाही, ब्राह्मणाला मी विचारतोय, तुम्ही ब्राह्मण आहात नाही आहात, नाही म्हणून तुम्हाला विचारतोय. म्हणजे आता ते दोन्ही गोष्टी, तुम्ही ब्राह्मण
मुख्यमंत्र्याला ब्राह्मण लोक टार्गेट करतायत याचं कारण काय असं माझं नाही, तर मी तेच म्हणतोय, आम्ही टार्गेट करत नाही, आम्ही ते इश्यू बेस्ड टीका त्यांच्यावरती करतो. ती करत असताना मी म्हटल्याप्रमाणे की आम्ही त्यांच्या मागे कधी पण कठीण परिस्थितीमध्ये उभे राहणार. मतदान कायम त्यांना किंवा ते सांगतील त्या पक्षालाच करणार, याबद्दल काही वादच नाहीये पक्ष त्याच्याबद्दल. नाही, त्यामुळे आणि आता तुम्ही जे म्हणालात की गृह खातं किंवा हिंदुत्व यापैकी ते काय कमी पडतायत कुठे कुठे कमी पडतात, मी तर म्हणतो दोन्हीमध्ये कमी पडतायत. मी अगदी स्पष्टपणे बोलतो बोला ना बोला की नाही, ते दोन्हीमध्ये कमी पडतात. कारण की ऍज ए होम मिनिस्टर मागे पण आपण व्हिडिओ केलेले आहेत 2, त्याच्यात आपण म्हटलं होतं ते चीफ मिनिस्टर चांगले आहेत, होम मिनिस्टर मध्ये ही इज ए बेटर चीफ मिनिस्टर देन होम मिनिस्टर, हे मागे 2 व्हिडिओत बोललो होतो. तेच अजूनही मी हे धरतो की ही इज ए बेटर चीफ मिनिस्टर देन ही इज ॲज होम मिनिस्टर. होम मिनिस्टर म्हणून ते अजूनही खूप चांगलं काम करू शकतील. ते का करत नाहीत मला माहित नाही, आत्ता त्या विषयात मी जाणार नाही, कारण की अनेक त्याच्यामध्ये पैलू आहेत, अनेक विषय आहेत जिथे त्याच्यावरती आपल्याला बोटं दाखवता येतील त्यांच्याकडे. अगेन हिंदुत्वाचा जो विषय आहे तर त्याच्यामध्ये आता हे थोडं सब्जेक्टिव्ह होईल. मला वाटतं की हिंदुत्वावरती त्यांचा जो स्टान्स आहे तो थोडासा वीक आहे. कदाचित ॲज ए चीफ मिनिस्टर किंवा ॲज ए राज्य चालवणारा मनुष्य त्याला तेवढं स्ट्रॉंग स्टान्स घेता येत नसावा, असं पण असू शकतं. आदित्यनाथ मी काय म्हणतोय, आदित्यनाथ आणि इथे परिस्थितीचा फरक आहे. उत्तर प्रदेशातली परिस्थिती, महाराष्ट्रातली परिस्थिती. उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या 5 वर्षाचा जो कालखंड होता आदित्यनाथ, त्यांच्याकडे ब्रूट मेजॉरिटी होती. नाही, ब्रूट मेजॉरिटी होती स्वतःची, म्हणजे 405 पैकी 305 जागा बीजेपीकडे होत्या आणि आत्ता पण जवळजवळ 300 जागा बीजेपीकडे आहेत. तर त्यामुळे त्यांच्याकडे प्रचंड मोठी मेजॉरिटी आहे. आणि दुसरी गोष्ट, उत्तर प्रदेश आपण म्हणतो ना ब्राह्मण 3% आहेत देशभरामध्ये वगैरे, उत्तर प्रदेशात ते 15 ते 18% आहेत ब्राह्मण जात खूप तिथे 3.5% महाराष्ट्राचं आहे. पॅन इंडिया तुम्ही आपण म्हणतो ते आहे. नाही असं ऍव्हरेज तुम्ही इंडियाचं घेऊन मग ते म्हणतात 3.5, आणि महाराष्ट्रातलं असेल मला वाटतं महाराष्ट्रात 3.5. तिथे 15-18% म्हणजे मोठी संख्या आहे. आणि तिथे ब्राह्मण आणि ठाकूर हे 2 मोठे क्लासेस आहेत. म्हणजे उत्तर प्रदेशाचे अनेक मुख्यमंत्री ब्राह्मण होते आणि हे ब्राह्मण नाही आहेत. कोण? आदित्यनाथ, ते ठाकूर आहेत. तर त्यामुळे तिथली परिस्थिती इथली परिस्थिती वेगळी आहे. इथे नाही म्हटलं तरी आपलं ते 3 पायांचं सरकार चाललेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक जो तिसरा पाय जो आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा, तो स्वतःला सेक्युलर म्हणणार पाय. त्यामुळे त्यांना बरोबर घेऊन जाताना टाकून दाखवूनच दिलं की आपल्याला अगदी मुस्लिम धार्जिणेपणा आपला कायम आहे. तर त्यामुळे त्यांना बरोबर घेऊन चालायचं असेल तर फडणवीसांना थोड्या ऍडजस्टमेंट्स करायला लागत आहेत. तर त्यामुळे ते कदाचित त्या हिंदुत्वा विषयावरती मी त्यांना पूर्ण हिंदुत्वासाठी एक परशुरामाचा अवतार म्हणून कोणत्या 3 गोष्टी तुम्ही सांगाल हिंदुत्वासाठी त्यांनी केल्या पाहिजेत, म्हणजे त्यांचं हिंदुत्व हे प्रखर, जाज्वल्य आणि संघ परंपरेच्या संस्कारातलं वाटेल. 3 गोष्टी सांगा मला की ज्या एक ब्राह्मण मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केल्या पाहिजेत किंवा मुख्यमंत्री म्हणून केले. चला थोडंसं नाही, माझं मी 3 गोष्टी हिंदुत्वाच्या. असं आहे, परशुरामाच्या काय तुम्ही म्हणा त्यांना ज्या अध्यारूत अशा 3 गोष्टी वगैरे सांगता येणार नाही, कारण की परशुरामाचा काळ वेगळा होता, त्यांचे विचार वेगळे होते. ते आजच्या संदर्भामध्ये हिंदुत्वासाठी 3 गोष्टी फडणवीसांनी कोणत्या कराव्यात? तर मी म्हणेन की ते स्वतः संघसेवक आहेत. संघ म्हणून संघाला ज्या 3 गोष्टी सर्वात जास्त प्रायोरिटाईज संघाने आणि त्यांनी मिळून करावं, पण संघाला ज्या 3 गोष्टी हिंदुत्ववादी म्हणून त्यांनी करणं अपेक्षित आहे त्या 2 गोष्टी त्यांनी कराव्यात. कोणत्या? आपण असं बाहेर राहून टीका नाही. आता उदाहरण देत नाही मी तुम्हाला, मला खरंच लक्षात येत नाही संघाच्या 3 प्रायोरिटीज. नाही, मी आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, नाही हिंदू राष्ट्र घोषित करावं यासाठी प्रयत्न करावा, नाही असं म्हटलं. नाही, हे आहे ना संघाचा तो अजेंडा आहे. हिंदू राष्ट्र आहे नॅशनल अजेंडा आहे. नाही, त्यासाठी प्रयत्न करावा म्हणतो मी. समान नागरिक कायदा आला का आपल्याकडे? समान नागरिक कायदा आणला पाहिजे, तो नाही अजूनही आलेला नाहीये. तो आणला पाहिजे, एक अजेंडा आहे, बरोबर आहे, तो एक आलाच पाहिजे 100%. पण समान नागरिक कायदा आणताना सुद्धा आता फॉर एक्झाम्पल आता हिंदू मंदिरं जी आहेत त्यांचं उत्पन्न सगळं स्टेटकडे जातं असा एक विषय आहे. वाईल मुसलमानांच्या ज्या मशिदी आहेत किंवा ख्रिश्चनांचं जे चर्च आहे त्यांचं उत्पन्न आणि त्यांचं जे काय देखरेख आहे ती त्यांच्याकडे आहे. तर तो एक सुधार आपल्याकडे हिंदूंना का गेलं पाहिजे स्टेटकडे. आणि हिंदूंवर प्रशासक आहेत सगळीकडे, आणि सगळीकडे प्रशासक राज्य सरकारचे ते इट इज बिंग हँडल्ड बाय स्टेट गव्हर्नमेंट.
तो त्यांनी आणला पाहिजे, हा एक दुसरा विषय होऊ शकतो. तर 2 झाले हे विषय. तिसरा मला एकदम ऑफ द कफ सांगता येत नाहीये. नाही, एक आणखीन असं आहे की हिंदू मंदिरं, पुजारी वगैरे त्याच्यात यांचा हस्तक्षेप, साई मंदिर हे नाही म्हणतात, मी तेच म्हणतो, सगळे ट्रस्टी यांचे असतात. असं का त्यांचे नेमता का तुम्ही मी मुसलमान? तेच सांगितलं ना की त्यांचा पण मग हे एवढं तरी फडणवीसांनी का नाही करत? हे करावं अशी अपेक्षा आहे. मी जे म्हणतो ना सॉफ्ट आहेत, तर ते सॉफ्ट हे आहेत की असे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांनी केल्या पाहिजेत. आता असं आहे, पण मोदी आणि शहांचं हिंदुत्व, विशेषतः शहांचं, त्याच्या पठडीमध्ये फडणवीस बसतात. हो, कारण की शहांचं हिंदुत्व, भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व जे आहे तेच आहे, आणि बीजेपी मध्येच फडणवीस सुद्धा आहेत. पण सॉफ्ट आहे ते. नाही, कसं आहे, शहा कधी मुख्यमंत्री नाही झाले. नाही पण नाही. गृहमंत्री आहेत देशाचे. हो, पण मग गृहमंत्री म्हणून ते काय मोठं हिंदुत्व राबवत आहेत आपण असा विचार केला तर काय? अगदी मला द्या ना उत्तर. एक काश्मीर आपण घेतलं, पण ते हिंदुत्वाशी त्याचा काही संबंध नव्हता. तो काश्मीर हे राज्य आणि 370 हटवणं हा विषय होता. ट्रिपल त्याला हा काय म्हणतो त्याला, UCC जे म्हणतो, कॉमन सिव्हिल कोड, ते कुठे आपण देशभरात आणले अजूनही? झाली बीजेपीला 12 वर्ष. शहांचं हिंदुत्व जर का आपण बोलत असलो तर. म्हणून असं हे, कारण की ह्याला काय हिंदुत्व, ह्याला इतके वेगवेगळे पैलू आहेत. आणि मी 1, 2, 3 गोष्टी सांगेन, तुम्ही आणखीन 4 सांगू शकाल, आणखीन कोणतरी आणखीन 5 सांगेल. त्यातल्या कुठच्या प्रायोरिटाईज करायच्या, कुठच्या निवडायच्या, हे फडणवीसांना जाऊ दे, बाकी की मला एक असं, बऱ्याच हे ब्राह्मणांच्या प्रातिनिधिक संघटना ज्या आहेत त्याच्यापैकी काही लोकांशी बोललो मी, तर ते म्हणतात की एक परशुराम मंडळ त्याने आता स्थापन केलं. ते पण शिंदे म्हणतात आम्ही केलं नाही, आणि त्याच्यावर राष्ट्रवादीचा माणूस नेमला त्यांनी. का बीजेपीचा माणूस नाही नेमला? आहे ना, माझं म्हणणं आहे त्याच्यावरती की भाजपचा माणूस नेमायला पाहिजे, पण त्यांनी राष्ट्रवादीचा नेमलाय. अच्छा, राज्य आयोगावरती मी काल जे म्हटलं, मीरा बोरवणकरांना नेमलं पाहिजे. माझ्या ज्या महिला ओळखीच्या ज्या आहेत, काही महिला बीजेपीच्या, सगळ्या नाराज झाल्या की तू राज्यकर्त्यांवरती का टीका करतो आणि मग कशाला तुला मीरा बोरवणकर पाहिजे. पण माझं म्हणणं हेच आहे, मुळामध्ये माझं म्हणणं हेच आहे की तुम्हाला जर का राज्यकर्त्याला नेमणार असाल तर तो नाव येणार राष्ट्रवादीकडनं, कारण की ती चाकणकर राष्ट्रवादीची होती. ते म्हणणार हे आमच्याकडे आहे. अरे त्याच्यामध्ये आता माझ्याकडे एकाने सांगितलं मला की जर राष्ट्रवादी कोट्यातूनच द्यायचं असं ठरलं तर नवाब मलिकची ती मुलगी आहे काय, सना मलिक, तिला एकतर अल्पसंख्य, मुसलमान आणि महिला असं सगळं मिळून तिला करावं असं आलंय. मला वाटत होतं आदित्य तटकरेचं मंत्रिपद काढा, तिला द्या, धनंजय मुंडेला आतमध्ये घ्या वगैरे असं चर्चेत त्या ऐकले होते मी. पण आता सकाळी मला एकाने सांगितलं सना मलिकला करावं असं सुचवलंय. येऊ शकेल, सुचवलंय. होऊ शकेल. सुनेत्रा राष्ट्रवादीकडनं सूचना आली असेल तर मला काही सना मलिकला करा, कारण ती मोकळी आता. मला काही आश्चर्य वाटणार नाही आली असेल तर. पण हे फडणवीसांनी करावं, करू नये, निदान तेवढं तरी करू नका अशी हात जोडून विनंती आहे. ठाण्याची आता नाईक झाली माधवी, ती चांगली आहे. आपल्या चित्रा वाघ आहेत किती. नाही, चित्रा वाघांच्या बद्दल पुन्हा आय हॅव गॉट सम रिझर्वेशन इन माय माइंड. पण माझं म्हणून म्हणतो की तुम्ही राजकारणी कशाला पाहिजे? राजकारणाच्या बाहेरची करा ना. आणि जी पोलीस अधिकारी आहे, जी महिला आहे, जी ऍक्च्युली शी हॅज प्रूव्ड हरसेल्फ इन हर पोलीस सर्व्हिस, मेक हर. कशाला तुम्हाला दुसरं नाव? तुम्ही ते नाव दिलं, त्यानंतर त्याच्यावर DGIनी खुलासा जाहीर करायला लागला. हो, की हे असं काही नाही, नाव नाही. खूपच व्हायरल झालं. नाही पण तुम्हाला कोणी सांगितलं? हो, मला सरकारी सूत्रांकडनंच मला एकाने सांगितलं की असं असं नाव आहे, फायनल झालंय. म्हटलं मी अनाऊन्स करून टाकू का? कर म्हणाला. मी केलं, आणि मी केल्यानंतर पटापट सगळीकडनं तेच व्हायला लागलं नाव. नाही, आता हे ब्राह्मणाविषय आहे, त्या ह्याच्यामध्ये एक थोडं एकमेकाला ब्राह्मण सांभाळून नाही घेत का? तर मी एक आहे माझं, बहुजन समाजाचे लोक, मराठा मुख्यमंत्री असेल ना तर त्याला मराठा मीडिया पण सांभाळून घेतो. बघितलं मी आता मीडियामध्ये मराठा, दलित हे सगळे बहुजन समाज आहेत, ब्राह्मण नाही आहेत, त्यामुळे तिथे सांभाळण्याची अपेक्षा नाहीये. पण जे सोशल मीडियावर ब्राह्मण आहेत तेच इतकं विषारी टीका करतात. माझं याच्यावर थोडं वेगळं आहे. फक्त ब्राह्मण टीका करतात असं मी मानत नाही. तुम्ही एक काम करा, महाराष्ट्राचे 1960 किंवा आपण म्हणू 1970 पासून म्हणू, आणखी तोपर्यंत यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक होऊन गेलेले होते. त्यांच्या नंतरचे जे मुख्यमंत्री होते
त्यातले मराठा किती लोक होते बघा. बहुसंख्य. त्याच्यावर टीका कोण करणार, कारण की तुमचा तो काळ होता एकदम त्यांच्याबरोबर काम करण्याचा. तर त्यामुळे त्यांच्यावर टीका करणारी माणसं कोण होती, मराठाच असणार किंवा बहुसंख्यच असणार. आणि किती मराठा किंवा बहुसंख्य मुख्यमंत्री नाही. बदलले गेले, त्यांचा काळ छोट्या छोट्या ह्याच्यात त्यांना बदलत गेले हे बघा. आणि 14 सालानंतर बघा, देवेंद्र फडणवीस 14 ते 19 5 वर्ष, मध्ये उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली आणि तो त्यामुळे त्यांचं सोडून द्या. पण एकनाथ शिंदेला 2.5 वर्ष दिली, ती 2.5 वर्ष पूर्ण दिली. आणि आता पुन्हा हे देवेंद्र फडणवीस आहेत, ते पण 5 वर्ष पूर्ण करतील. एक वेगळा मुद्दा वाटतो की मला ब्राह्मण समाजाचा राग ना 3 कारणांमुळे दिसतो. एक तर असं आहे की स्वतःलाच ब्राह्मण्य हे लायबिलिटी वाटते फडणवीसांना, असं लोकांचं म्हणणं आहे. मला बरेच ब्राह्मण संस्थांचे लोक म्हणतात की ते म्हणतात मला ब्राह्मण म्हणून तुम्ही प्रोजेक्ट करू नका, मला काय जास्त कार्यक्रमांना वगैरे पण सहसा बोलू नका. ते ब्राह्मणांचे कार्यक्रम घेत नाहीत. ते म्हणतात माझ्यावर शिक्का बसेल, महाराष्ट्रात मराठा आणि यांचं आहे. मला सुशीलकुमार शिंदे म्हणाले होते एकदा की मी दलित आहे म्हणून मला इथे टिकू देणार नाहीत हे मराठी, असं बोलले होते. तसं आता भयगंड आणि न्यूनगंड फडणवीसांना हा ब्राह्मण असल्याचा आहे, त्यामुळे ते ब्राह्मणांना दूर ठेवतात, असं मला ब्राह्मण संस्थांचे प्रतिनिधी सांगतात. तुम्हाला काय वाटतं? ते खरं असू शकतं, कारण की बागुलबुवा आपणच निर्माण करतो. म्हणजे आज आपण चर्चा करतोय ब्राह्मण आणि याच्यावरती, तर हा एक प्रकारचा बागुलबुवा निर्माण आपल्या अनपेक्षितपणे होत पण असेल की ब्राह्मण लोक असे करतात, ब्राह्मण लोक टीका करतात, ब्राह्मणांनी हे नाही करायचं ब्राह्मण. आणि जिथे ब्राह्मण 2 किंवा 3% आहेत अशा राज्याचे ब्राह्मण जेव्हा मुख्यमंत्री असतो त्यावेळेला तो थोडा एक्स्ट्रा केअरफुल असू शकतो. जसं मी स्वतःला तुले ज्यावेळेला मुसलमान होते त्यावेळेला ते जास्त उलट मी हे मदारी आहे, अमुक आहे, तमुक आहे, शिवाजी महाराज वगैरे असं बरंच. तर त्यामुळे तसं फडणवीसांच्या गिल्टी कॉन्शियस असेल, थोडंसं होऊ शकत असेल, गिल्टी कॉन्शियस असेल, होऊ शकत असेल असं. पण आणखीन एक फडणवीसांच्या बाबतीमध्ये असं आहे, असं लोकांचं म्हणणं आहे की ते सगळ्यांची कामं करतात पैशाची. स्पष्टच बोलतो, कॉन्ट्रॅक्ट देणं, टेंडर देणं, हे देणं वगैरे वगैरे. पण असं नाही आहे. तुम्ही माझ्याशी आधी बोलताना असं म्हणाल की ब्राह्मणांना त्यांच्याकडे जाऊन कामं मागणं, टेंडर मागणं वगैरेचा संकोच वाटतो स्वभावाप्रमाणे, एक जातीनिहाय स्वभाव असतो म्हणून, आणि मग मिळालं नाही म्हणून ते तक्रार करतात. पण एखादं म्हैसकर वगैरेचं नाव सोडलं तर फडणवीसांच्या टेंडर प्रोसेसमध्ये कुठे अदानी अंबानी वगैरे अपवाद आहे, परत तो गुजराती मारवाडी हा अपवाद आहे. पण हे नाही दिसत मला, ब्राह्मण नाही दिसत कुठे. आणि ब्राह्मण नाही आहेत असं नाही, ते टाळतात ब्राह्मणांना द्यायला असं मला वाटतं. नाही, अशा स्पेसिफिक आर्थिक जिथे लाभ आहे तिथे ते ब्राह्मणांना दूर. मला असं काही वाटत नाही ते करत असावेत, कारण की स्पेसिफिक केसेस असल्याशिवाय त्याच्यावरती भाष्य नाही करता येणार. एक दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणालात की अडाणी अंबानी जाऊन दे, गुजराती मारवाडी जाऊन दे, तर मग कोणी उरतच नाहीत ऑलमोस्ट. त्यांच्याकडे दुसरं कोणी जात असतील, मला नाही वाटत दुसरे कोणी जात असतील त्यांच्याकडे. आणि एक आहे, अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर आपण सपोर्ट केला पाहिजे. असं समजा एखाद्या माणसाला आपण लिफ्ट दिली पाहिजे, त्याला सपोर्ट केला पाहिजे असं जर का असेल तर त्या माणसामध्ये पण तेवढी कपॅसिटी आहे, हे जो सपोर्ट करणार आहे त्याला कॉन्फिडन्स असला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या मोहित कंबोजला फडणवीसांनी खूप सपोर्ट केला, त्याला खूप लिफ्ट दिली आहे म्हणून आता खूप चर्चा आहे. पण लिफ्ट ती देत असताना मोहित कंबोज केपेबल आहे ह्याच्या खात्री आहे, त्यामुळे त्याला ते देत आहेत. जर का एखादा दयानंदीने गेला आणि त्यांना ह्याच्यात कपॅसिटीच नाही बिझनेस करण्याची, असं जर का खरं त्यांना वाटत असेल, ते कसे देतील, त्यांना सपोर्ट करतील ते? सो माणसाप्रमाणे. आणि मग तो गुजराती असो, मारवाडी असो, मराठी असो, हा विषय नंतर येतो. पण माणसाप्रमाणे हॉर्सेस फॉर कोर्सेस. ब्युरोक्रेसी आता नाही, आपण कंबोज बद्दल बोलतो. कंबोज म्हणाला उद्या मी पेपर चालू करतोय एखादा किंवा चॅनेल चालू करतोय आणि त्याला तुम्ही सपोर्ट करा, मला कोणतरी चांगली माणसं द्या. तिथे फडणवीस थत्ते आणि नेने सांगतील की, तिथे ब्राह्मणच सांगतील ते, कारण की तिथे तो हँडल करणारं, चालवणारे, त्यांना माहिती आहे की कोण चांगले आहेत. तर हा असा इट इज. नाही, एनिवे सर, एक ब्राह्मणी वृत्तीचा फॉर्म्युला आहे, असं माझा अनुभव आहे, निरीक्षण आहे. मी पण आता या समाजामध्ये, तर सुरुवातीला तर आईवडिलांमुळे, वडील माझे या ह्याच्यात ॲक्टिव्हिटीजमध्ये ब्राह्मणीच्या सगळ्यात खूप असल्यामुळे हे होतं. मला एक अशी भीती वाटते की फडणवीसांविरुद्धचं
वादळ जे मनोज जरांगे वगैरे सारख्यांनी उभं केलं, ते एक दिवस महाराष्ट्रामध्ये 48मध्ये ज्याप्रमाणे ब्राह्मणांच्या कत्तली झाल्या किंवा ज्या प्रकारची संकट ओढवली, तशा प्रकारच्या अराजक सदृश्य याच्यात ब्राह्मणांचं काही भवितव्यच धोक्यात आलं वगैरे असं वाटतं तुम्हाला येईल की फडणवीसांवरचा राग अख्ख्या ब्राह्मण समाजावर निघेल असं काही होईल? हे इन्सिडेंट नाही धरत आहे मी, कोणाचं काहीतरी होईल म्हणून नाही, पण एकूणच फडणवीसांचा राग हा काहीतरी निमित्त असं निघेल बारीकसं की एकदम ब्राह्मणांना 48शी मी तुम्हाला एक सांगतो, 48 होईल परत. मी हे मध्ये कुठेतरी मीडियात वाचलेलं होतं असं काहीतरी होईल अशी शक्यता आहे वगैरे, पण मला असं काही वाटत नाही. कारण की इसेन्शियली फडणवीसांवरचा जो काय राग आहे सो कॉल्ड, तो पॉलिटिकल राग आहे. त्याचा परिणाम, त्याची परिणिती ब्राह्मणांविरुद्ध उद्रेक आणि मग ब्राह्मणांच्यावरती हिंसाचार किंवा त्यांच्यावरती अटॅक वगैरे असं मला काही वाटत नाही, असं काही होणार नाही. आणि दुसरी गोष्ट, 48 सालचा भारत आणि आत्ताचा भारत खूप बदलला आहे. आणि आताचं एकंदरच जग इतकं छोटं झालं आहे. 48 साली जे चातुर्वर्णीय जे होतं, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, तर ते आता मला नाही वाटत उरलंय कुठे. ते सगळं एकच आहेत सगळेजण, असं माझं वैयक्तिक मत आहे. तर त्यामुळे असं काही उद्रेक होईल वगैरे वाटत नाही. शेवटचा प्रश्न आजच्या ह्याच्यातला, जर देवेंद्र फडणवीस हे देवेंद्र पाटील किंवा पवार असते तर काय झालं असतं? महाराष्ट्राच्या राजकारणातल्या समीकरणांमध्ये काही फरक पडला असता? नाही, हा प्रश्न एकदम हायपोथेटिकल प्रश्न आहे, त्याचं काही उत्तर नाही, त्याचं उत्तर देता येणं, आणि उत्तर विल बी स्पेक्युलेटिव्ह. ते काय असते, कारण की इसेन्शियली देवेंद्र फडणवीसांची पर्सनॅलिटी ॲज देवेंद्र फडणवीस, ते त्या फडणवीस घराण्यात जन्मले म्हणून आहे. ते कोणाच्या पाटील घराण्यात जन्मले असते, मग तो पाटील शेतकरी होता का दुसऱ्या कुणाच्या घरात जन्मला असते, मग तो सावकार होता, म्हणजे हे वेगवेगळे विषय आहेत. त्यामुळे त्याचं असं डायरेक्ट उत्तर देणं शक्य नाही आता. आत्ता एक चर्चा अशी होते की सध्या हळूहळू जातीयवाद वाढवतोय महाराष्ट्रामध्ये, तर त्यामुळे आगामी 29च्या निवडणुका या मराठा मुख्यमंत्र्याच्या, मी नाव नाही घेतलंय कोणाचं, तुम्हाला माहिती आहे, मी घेऊ शकतो तरी पण, मराठा मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली घ्याव्या, ब्राह्मण मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली नको, असं अमित शहांना वाटतं, असं चर्चा आहे. तुम्हाला कितपत तथ्य वाटतं की हे ब्राह्मण आहेत म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली न घेता निवडणुका या एखाद्या मराठा मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली व्हाव्यात, असं होऊन म्हणजे मग ब्राह्मण म्हणून यांना बाजूला करणं हा यांच्यावर अन्याय पण होईल एक प्रकारे? यांच्यावर ब्राह्मण म्हणून अन्याय होतोय का? नाही, माझं एक स्पष्ट याच्यावरती मत आहे की सध्या महाराष्ट्रात जातीयवाद वाढतोय या प्रिमाइसवरतीच माझा विश्वास नाही आहे. काय? बिलकुल नाही आहे. कारण की जर का तुम्ही म्हणता त्याप्रमाणचा जर का जातीयवाद महाराष्ट्रामध्ये वाढायला लागला आणि किंवा वाढायला दिला तर महाराष्ट्राचा ऱ्हास होईल. महाराष्ट्र हे आत्ता 1 नंबरचं राज्य भारतामध्ये असेल तर ते शेवटच्या क्रमांकावर जाईल, इतका ऱ्हास होईल महाराष्ट्राचा. जर का तशी आपण दिले ते तशी एक प्रकारची भावना पवारांपासून सगळे नेते जातीयवाद खेळतातच, पण त्यांच्या जागा, त्यांच्या आता सगळ्यांच्या जागा सीमित झालेल्या आहेत. त्यांना आपापल्या अवकातीत आणि जागेमध्ये फडणवीसांनी व्यवस्थित ठेवलेलं आहे सगळ्यांना, आणि त्यामुळे तसा काही होईल असं वाटत नाही. एक दुसरं हे अमित शहाच्या नावाने, इट इज ऑल रुमर्स. मला बिलकुल वाटत नाही अमित शहाच्या मनामध्ये कोणी मराठा मुख्यमंत्री असेल किंवा दुसरा कोणी माणूस असेल. जो कोणी मनुष्य ज्याची इच्छा आहे तो कांड्या पिकवत असेल स्वतःच्या नावाने, असं माझं स्पष्ट मत आहे. कारण की त्यांना नाही, कारण की त्यांना ऐका फक्त माझं संपून दे मला. कारण की त्यांना जेव्हा करायचं होतं त्यावेळेला करून झालं. एका विशिष्ट परिस्थितीमध्ये त्यांना करणं गरजेचं होतं आणि करणं बरोबर होतं असं भारतीय जनता पार्टीला वाटलं म्हणून त्यांनी ते केलं. ती परिस्थिती संपल्यानंतर ती गरज आणि ती परिस्थिती दोन्ही संपलेल्या आहेत, आणि तशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये अशी काळजी भारतीय जनता पार्टी, अमित शहा हे नक्की घेत असतील. त्यामुळे तशी परिस्थिती उद्भवणार पण नाही. काय माहिती फडणवीस 29 सालापर्यंत राहतील, आणि जे काय सध्या चाललंय फडणवीस दिल्लीला जातील नाही पण जाणार. कारण की तुम्ही एक लक्षात घ्या, आपण फडणवीसांकडे जेन नेक्स्ट अशा यांनी बघत होतो, तर यांनी नितीन नवीन म्हणजे त्यांच्याही आणखीन दुसऱ्या पुढली पिढी आणलेली आहे पुढे. सो भारतीय जनता पार्टी, खास करून मोदी आणि शाह, कधी काय काढतील आणि कुठचा ससा कधी आपल्या कोथळीतनं बाहेर काढतील काही सांगता येत नाही. सर, एक शेवटचा गमतीदार प्रश्न आहे, आणि मला तो पडला पण होता एकदा, की मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना मी तर त्यांच्या भयंकर जवळ होतो, त्यामुळे फार जवळून पाहिलं. त्यांना हे ब्राह्मणत्व पण आड यायचं सारखं. पण गमत अशी की मराठा
OBC किंवा हे याच्यातलं दलित आदिवासी वगैरे याच्यात नसून सुद्धा CKP असून उद्धव ठाकरेला कधी त्याचं हे इनडायरेक्टली ब्राह्मणा सारस्वत CKP हे सगळं एका कॅटेगरीत घेतो आपण थोडं ब्रॉड केले की त्याला कधी CKP म्हणून कधी नाही केलं गेलं. उद्धवला बाळासाहेब तर प्रबोधनकारांचे चिरंजीव होते. बाळासाहेब हे CKP नव्हतेच. बाळासाहेब हे खरंच बहुजन समाजाचे नेते होते. पण हा टिपिकल CKP मानसिकतेचा आहे असं माझा अनुभव आहे, निरीक्षण आहे. तर याला कधी CKP म्हणून अडचण का नाही आली? नाही, बेसिकली माझ्या मते उद्धवकडे CKP म्हणून कोणी बघितलं असेल नाही बघितलं. का नाही बघितलं? उद्धव ठाकरेंचा मुलगा नाही, तो ठाकरेंचा मुलगा आहे. आणि त्याला जेव्हा मुख्यमंत्री करावं असं BJP इतर पक्षांना वाटलं त्यावेळेला तो CKP काही नाही, तो BJPतनं बाहेर पडतोय. जे लॉजिक शिंदेंना BJPनी लावलं मुख्यमंत्री करताना तेच लॉजिक शरद पवारांनी त्याच्या आधी उद्धव ठाकरे लावलं असेल. याला मुख्यमंत्री का करते तर BJPला टांग मारून आलेला आहे. आणि कदाचित त्यांनी तीच आयडिया अमित शहानी उचलून शिंदेना गेला असेल त्याच्यानंतर. अच्छा, दुसरी गोष्ट बारीकसे करेक्शन फक्त मी सांगतो, 100% सांगतो. आणि सर, शरद पवारांना उद्धवला करायचं नव्हतं. शरद पवारांना संजय राऊतला मुख्यमंत्री करायचं होतं. नाही, ते हे वहिनींनी संजयला दाबला आणि उद्धवला केला. शरद पवारांच्या मनात नव्हतं असेल, संजय राऊतलाच करायचं होतं. मला माहिती आहे, आजही सांगतो तुम्हाला. आणि आजही शरद पवारांचा कॅन्डिडेट उद्धव नसेल, संजयच असेल. वेळ येणार, आता वेळ ती येणारच नाहीये, तो प्रश्न नाहीये त्याच्यामध्ये. पण मला नेहमी असं वाटतं की यांचं ब्राह्मणत्व सारखं सगळ्यांना बोचतं. मनोहर जोशींचं नाही. मला एक याच्यामध्ये वेगळं, आपण आता इतिहासावरती बोलतोय म्हणून तुम्हाला सांगतो, मला एक पहिल्यापासूनच स्पष्ट एक मत होतं, व्यक्त करायला कुठे मिळालं नाही. आत्ता मी चान्स घेतोय की 1999 साली किंवा 99 सालीच किंवा 98च्या एंडकडे बाळासाहेबांनी मनोहर जोशींना बदलून नारायण राणेंना मुख्यमंत्री केला. ही घोडचूक होती. मनोहर जोशींना त्यांनी मुख्यमंत्री पदावरती ठेवलं असतं आणि टिकून राहिलं असतं तर कदाचित 1999 भारतीय जनता पार्टी शिवसेनेची सत्ता परत आली असती. एक, आणि कारण की मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडेंमध्ये जे अंडरस्टँडिंग निर्माण 5 वर्ष झालेलं होतं त्याची बाळासाहेबांना किती कल्पना होती माहित नाही असेल, पण कदाचित त्यांना असं वाटत असेल की मी सांगितलेलं सगळेजण ऐकतात. कारण की नारायण राणे मुख्यमंत्री नंतर 1999 नंतर पण होऊ शकले असते, पण मुंड्यांनी अतिशय डोसाईल अशी भूमिका घेतली. त्यांनी काही प्रयत्न केले नाही, काहीच केलं नाही. त्यामुळे नारायण राणेंनी खूप प्रयत्न केले, ते होऊ पण शकले असते जर का त्यांना मुंड्यांची पूर्ण साथ लाभली असती तर. पण त्यावेळेला मुंड्यांची अशी इच्छा होती की आता 5 वर्ष शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर आता भाजपाकडे आलं पाहिजे, म्हणून त्यांनी काही केलं नाही. आणि त्यामुळे ते सरकार त्यावेळेला गेलं. आणि आपण शॉर्ट सायटेडनेस राजकारणात दाखवला की किती फटका बसतो, की त्याच्यानंतर पुन्हा ह्या युतीचं सरकार यायला 15 वर्ष लागली. आणि ती शॉर्ट सायटेडनेस त्यावेळेला युतीच्या सगळ्यात नेत्यांनी दाखवली. बाळासाहेबांनी पण दाखवली, महाजनांनी पण दाखवली, मुंडेंनी पण दाखवली. आणि मग काँग्रेसचा फायदा आला. आणि मी जे बरेचदा म्हणतो की राजकारण नेहमी समजतो स्वतःला, आणि नेहमी कधी कधी सांगत असतो की सत्ता राबवायची कशी हे काँग्रेसकडनं शिकलं पाहिजे. तर त्याचं एक उदाहरण हे होतं. एक फक्त आता हा विषय संपवतोच आहे मी. फक्त मनोहर जोशींचं माझं फारच क्लोज होतो म्हणून मला मनोहर जोशींनी त्यांना का काढलं अपमानास्पद पद्धतीने आणि नारायण राणेंना का केलं याची जी 2 कारणं सांगितली, त्याच्यामध्ये बाळासाहेबांनी त्यांना असं सांगितलं की मराठा मुख्यमंत्री असेल तर निवडणूक जिंकता येईल असं त्यांना कन्व्हिन्स केलं गेलं. आणि दुसरी गोष्ट, मनोहर जोशी जे महिन्याला देत आहेत ते मी दिवसाला देईन असं नारायण राणेंनी प्रॉमिस केलं. जाऊ दे, तो विषय मी वाढवत नाही आणि फारच ह्याचा आहे. मित्रांनो, एक वेगळा विषय केव्हा तरी दयानंद नेनेंकडूनच फक्त तो चर्चा होऊ शकत होती, पण फडणवीसांचं ब्राह्मणत्व हा त्यांच्यासाठी फार मोठा हर्डल आहे असं मला दिसतंय. आणि तेही स्वतःला त्या ब्राह्मणत्वापासून कसं वाचवावं याचा प्रयत्न करताना मला दिसतात. एकूण ब्राह्मण समाजाच्या मनामध्ये असलेल्या काही भावनांची तीव्रता व्यक्त होणं केव्हा तरी चर्चेचा विषय होणं आवश्यक होतं. कॉमेंटमध्ये तुम्ही जरूर चर्चा करा मोकळेपणाने. धन्यवाद.